नमस्कार मित्रांनो, आपण बघतो आहे खान अकॅडमीमध्ये आपलं आणि आपल्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. सर्वप्रथम आपण गुगल क्रोमवरती जाऊन खान अकॅडमी असे टाईप करायचे. ओपन झालेल्या पेजवरती सर्वप्रथम आलेल्या खान अकॅडमी यावर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आय एम लर्नर, आय एम टीचर, आय एम पॅरेंट्स हे 3 ऑप्शन दिसतील. आता आपल्याला सर्वप्रथम एक शिक्षक म्हणून साइन इन करायचं असल्यामुळं आपण आय एम टीचर यावर क्लिक करायचं. यानंतर स्वतःचा ईमेल आय डी आणि आपण स्वतःचा पासवर्ड इथे क्रिएट करून घ्यायचा. ईमेल आय डी टाकायचा आणि पासवर्ड क्रिएट करायचा. पासवर्ड हा कमीत कमी 8 कॅरेक्टरचा असावा. यानंतर साइन अप करायचं. पण साइन अप करण्याच्या आधी त्यांच्या कंडिशन जे आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, अलो करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर साइन अप केलं की पुढलं पेज ओपन होणार. पुढलं पेज ओपन होत असताना आपल्याला आपलं नाव म्हणजे आपलं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम यामध्ये फिलअप करायचं आहे. आपली बर्थ मंथ आणि बर्थ इयर ही माहिती फिलअप करून आपल्याला आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. चला तर मग आपला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आपण फिलअप करूयात. मंथ आणि इयर फिलअप करूया. याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला युजर आय डी म्हणजे आपण टाकलेला मेल आणि पासवर्ड जो आपण क्रिएट केलेला आहे तो नेहमीसाठी लक्षात असू द्या. मंथ सिलेक्ट केल्यानंतर इयर जे आहे ती सिलेक्ट करून इंटर खान अकॅडमी यावरती क्लिक करूया. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे माझं स्वतःचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे एक वर्ग शिक्षक म्हणून. आता मला माझ्या वर्गाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही बघितलं तर वरती आपल्याला क्लास हे एक ऑप्शन दिसते आहे. त्यावर क्लिक केलं की आपल्याला आपला क्लास जो आहे तो क्रिएट करायचा आहे. तो क्रिएट करण्यासाठी आपल्याला क्रिएट अ क्लास यावर क्लिक करायचं आहे. क्रिएट अ क्लास यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक वेगळं पेज दिसेल. इथे तुम्हाला आपला वर्ग म्हणजे क्लास आपला वर्ग आहे तो आणि कुठलं वर्ष जसं यावर्षी आपण करतो आहे म्हणजे क्लास मी माझ्या क्लास 4चं रजिस्ट्रेशन करतो आहे म्हणजे क्लास 4th आणि 2025 आणि 26 या प्रकारे आपण आपल्या क्लासचं नाव जे आहे ते इथे फायनलाइज करून घ्यायचं. आणि पुढे आपल्याला मग आपल्या याच क्लासमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना जोडायचं आहे. त्यांचा युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करून द्यायचा आहे. अशा प्रकारे मी माझा वर्गाला क्लास 4th 2025-26 हे नाव दिलं आहे आणि आता आपण नेक्स्ट पुढे जातो आहे. पुढे गेल्यानंतर आता आपल्याला आपल्या वर्गासाठी विषय निवडायचा आहे. अर्थातच आपण जिल्हा परिषद शाळेशी संबंधित असू तर आपण महाराष्ट्र मॅथमॅटिक्स हा आणि आपला वर्ग यावर क्लिक करणार आहोत. उदाहरणार्थ माझा वर्ग 4था असल्यामुळं मी MH मॅथ क्लास 4th हे सिलेक्ट केलेलं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर अर्थात आता आपल्याला विद्यार्थ्यांचा युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे. यामध्ये 3 ऑप्शन दिसतात. तर आपल्याला याच तिसऱ्या जो पिंक ऑप्शन दिसते आहे त्यावरती क्रिएट युअर स्टुडंट्स अकाउंट्स यावर क्लिक करायचं आहे. आता इथे काय करतोय, इथे आपण आपल्या विद्यार्थ्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. शक्यतो फर्स्ट नाव टाकून घ्या कारण फर्स्ट नेम टाकल्यानंतर युजर आय डी आपल्याला सोपा मिळतो. आपण पूर्ण नाव टाकलं तर जरा युजर आय डी आपल्याला होऊ शकते त्याचं लास्ट नेम वगैरे कमी येईल. अशा प्रकारे माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी काय केलं आहे, नाव टाकून घेतलं आहे. ॲड न्यू करत जायचं. इथे बघा प्रत्येकाचा पासवर्ड जो आहे तो वेगळा आलेला आहे. या ठिकाणी आपण स्वतः एक कॉमन पासवर्डसुद्धा क्रिएट करू शकतो. जसं मी माझ्या विद्यार्थ्याचा एक पासवर्ड क्रिएट केलेला आहे तोच कॉपी पेस्ट करून मी सर्व विद्यार्थ्यांना वापरतो आहे. म्हणजे आपल्या स्वतःला लक्षात ठेवण्यासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासाठी हा सोपं जाईल. अशा प्रकारे मी माझ्या विद्यार्थ्यांचा युजर आय डी जो परस्पर तिकडनं मिळतो आपल्याला आणि पासवर्डसुद्धा तिकडनं मिळतो, परंतु आपण स्वतः तो बदलून नव्यानं सोपा लक्षात राहील असा कॉमन पासवर्ड आपण
क्रिएट करू शकतो. अशा प्रकारे मी सर्व विद्यार्थ्यांचा पासवर्ड जो आहे तो बदलून घेतलेला आहे आणि युजर आय डी जो आहे तो आपल्याला ऑटोमॅटिकली मिळालेला आहे. आता मी क्रिएट अकाउंट्स यावर क्लिक केलं की मला माझ्या विद्यार्थ्यांचं युजर आय डी आणि पासवर्ड याची एक CSV फाईल डाउनलोड होण्याकरता उपलब्ध होते. त्यावर मी क्लिक केलं की मला हे बघा स्टुडंट अकाउंट CSV डाउनलोड केलं की मला ही फाईल माझ्याजवळ नेहमीसाठी सेव्ह राहू शकते आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा ते लिहून द्यायचं आहे, कारण हा संपूर्ण प्रोग्रॅम आपले विद्यार्थी प्रॅक्टिस या प्रोग्रॅममध्ये करणार आहेत. अशा प्रकारे माझ्या विद्यार्थ्यांचं अकाउंट जे आहे ते ओपन झालेलं बघा. ती फाईल ओपन झाल्यानंतर त्यांचा युजर आय डी आणि पासवर्ड तो माझ्या फाईलमध्ये मला मिळालेला आहे. हा युजर आय डी आणि पासवर्ड मला माझ्या विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. सोबतच त्यांना प्रॅक्टिससुद्धा घरी करायची आहे. मुळातच ती प्रॅक्टिस कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ आपण यानंतरच्या व्हिडिओनंतर अपलोड करणार आहोत. इथे तुम्ही बघितलं तर आपला वर्ग आणि आपले विद्यार्थी किती आहेत ते दिसत आहेत आणि त्याचा इथे फक्त युजर आय डी दिसतोय. पासवर्ड मात्र त्या आपण जी डाउनलोड केली फाईल त्यामध्ये दिसून येतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षक म्हणून स्वतःचं एक युजर आय डी पासवर्ड क्रिएट केला, स्वतःचं अकाउंट तयार केलं. त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांचं प्रत्येक विद्यार्थ्याचं अकाउंट जे आपण तयार केलं ते विद्यार्थ्यांना